मुंबई सट्टा बाजारानुसार कोणत्या भागात कुणाला महाराष्ट्रामध्ये प्राबल्य राहील, कुणाचे जास्त सीट येईल, तर विदर्भामध्ये काँग्रेसच्या जागा हे जास्त येतील भाजपच्या तुलनेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यामध्येही महाविकास आघाडीच्या जागा थोड्याशा जास्त येतील भाजप आणि महायुतीच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचा प्रभाव खूप जास्त दिसत आहे. तरी असं म्हटलं जातंय की शरद पवार व महाविकास आघाडी यांना 60% जागा ते जिंकतील आणि 40% जागा अजूनही भाजप व महायुतीला जिंकता येतील. दुसरीकडे ठाणे जिल्हा असेल व कोकण परिसर असेल, इथे एकनाथ शिंदे यांना चांगले यश भेटेल असंही या सर्वे अनुसार म्हणत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये एक अटीतटीचा सामना राहील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, आणि इथं विजयाचा तर उमेदवारांमध्ये खूप कमी असेल, 5 ते 10 हजाराचा. त्यामुळे अशा रीतीने सर्व टोटल सर्वे जर पाहिला तर महाविकास आघाडी 160च्या आसपास जात आहे असं मुंबई सट्टा बाजार सांगत आहे. याचा उलटा INS मॅट्रिक्सचा जो सर्वे आहे त्यामध्ये